नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामध्ये जी तलाठी भरती पदाकरिता जो काल निकाल लागलेला आहे. त्याच्यामध्ये सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट काहीतरी प्रसिद्ध केलेली आहे. तर त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत. त्या त्रुटी तुम्हाला काय करायचं मी दाखवण्यासाठी हा व्हिडिओ आहे. ओके. तर याच्यामध्ये मी सांगणार आहे तुम्हाला, की एकच विद्यार्थी जो की सिलेक्शन लिस्टमध्ये आहे आणि वेटिंग लिस्टमध्ये त्याला ठेवलेला आहे. तर त्यांच्याकडनं जी चूक झालेली आहे विभागाकडनं, तर ती लवकरात लवकर बदलून द्यावी ही आपली अपेक्षा आहे. कारण की त्याच्यामुळे काय होतं, की जो दुसरा वेटिंगवाला विद्यार्थी आहे, तर त्याचा लॉस होईल. अजून एखाद्या विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये चान्स भेटेल. आता हे एक-एक करून ह्या लिस्ट पाहायला लागतील. कारण की कुठे काही त्यांच्याकडून टायपिंग मिस्टेक असेल, काही गोष्टी असतील, तर त्या आपल्याला काय लवकरात लवकर समजेल. आता इथं ही सोलापूरची लिस्ट आहे. सोलापूरच्या लिस्टमध्ये जर जाल तुम्ही, तर इथं ई-डब्ल्यू-एस कॅटेगरी आहे. आता ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीमध्ये जर जाल तुम्ही, आता एन-टीची आहे ही, एन-टी-सीची आहे, त्याच्यानंतर एन-टी-डी आहे. त्याच्यानंतरनं जर बघाल तर ही एस-बीची आहे. ही ओ-बी-सी आहे. ही ओ-बी-सीचीच आहे परत. ओ-बी-सी वेटिंग लिस्ट आणि त्याच्यात ई-डब्ल्यू-एस. आता इथे बघा, हे विद्यार्थी आहेत. ओके. याचं नवनाथ सरडे यांचं नाव आहे. 193.8512 यांचं आहे. त्यांचं सिलेक्शन झालं यांचं हार्दिक अभिनंदन. त्यांचा फर्स्ट नंबर आलेला आहे. आता इथे यांचा नंबरही आहे, परीक्षा नोंदणी क्रमांक. शेवटचे फक्त 161 एवढंच लक्षात ठेवा. त्याच्यानंतर यांनी बरोबर लावलेली आहे लिस्ट. ओके. याच्यानुसार लावलेली आहे. त्याच्यात जर आपण हीच वेटिंग लिस्ट बघितली, तर बघा की इथंही या नवनाथ सरडे यांचं वेटिंगमध्येच आहे. म्हणजे इथं जर बघाल हे नंबर 161 शेवटी आणि हा 161. ओके. तो नंबर सारखाच आहे दोघांचा. दोघांचा सारखाच आहे. नावही सारखंच आहे. 5 जून 1995 यांची डेट ऑफ बर्थ आहे. इथे बघा तर 5 जून 95 डेट ऑफ बर्थ आहे इथे. त्याच्यानंतर ई-डब्ल्यू-एस जनरल कॅटेगरीमधून यांचं वेटिंग लिस्ट आहे. हे बघाल तर यांचा परत तेवढेच मार्क आहेत. 193.8512 एवढेच मार्क आहेत. तर प 193.8512 एवढेच मार्क आहेत. तर इथं यांचं नाव यांनी काय करायला पाहिजे, की डबल झालेलं आहे, तर यांनी यातलं नाव काढलं पाहिजे आणि इथं एक लिस्ट वरती जाईल आणि इथं अजून एका विद्यार्थ्यांना म्हणजे 190 किंवा खाली जे काही वेटिंग लिस्ट असेल, तर तो विद्यार्थ्यांचा काय केलं, की इथं वेटिंगमध्ये नंबर लागला पाहिजे. ओके. तर ही माहिती होती. आता आपल्याला काय करायला, की प्रत्येक लिस्ट अशाच चेक करायला लागतील, की ज्यामुळे की काही यांच्याकडून टायपिंग मिस्टेक असतील, बाकीच्या गोष्टी झाल्या असतील यांच्याकडून, तर आपल्याला त्यांना लवकरात लवकर कळवलं गेलं पाहिजे. त्यांनी काय केलं, की ह्या लिस्ट काय करतील, की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या पहिले काय करतील, की ती बदलल्या जातील. तर ही अपेक्षा आहे यांच्याकडून. तर असेच काही चेंजेस असतील, काही तुम्हाला जर निदर्शनास आलं असेल, की त्यांच्याकडनं काही चुका झालेल्या आहेत, तर काय करा मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकाल किंवा मला टेलिग्राम चॅनलवरती माझ्या सांगू शकाल. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.